आसपास अशा अनेक गोष्टी होत असतात की ज्यांना फ्रॉड म्हणायचं का नाही, किंवा ह्यातला काही कायदेशीर सोल्युशन आहे का नाही याबाबत आपल्याला शंका होते. आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ती त्याच कॅटेगरीमध्ये येते. माझं नाव अनिश होले. फ्रॉड स्टोरी या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजची ही स्टोरी आहे ती कदाचित तुमच्या आसपास आत्ता सुद्धा होत असेल. मी माझ्या आयुष्यात घडलेली ही स्टोरी तुम्हाला सांगतो. सगळा नोकरी कामधंदा संपून जेव्हा मी पुण्यात परत आलो आणि 30-35 वर्ष पुण्याच्या बाहेर राहिल्यामुळे मी माझ्या सगळ्या जुन्या मित्रांची एक एक करून माहिती घेत होतो, त्यांना भेटत होतो. असे 2-3 वर्ष गेले. जवळजवळ शाळेतले सगळे मित्र, कॉलेजमधले सगळे मित्र झाले आणि मला एकदम श्रीकांतची आठवण आली. म्हटलं श्रीकांत सध्या काय करत असेल. श्रीकांत माझ्यापेक्षा 10 वर्ष मोठा होता. अतिशय मनमिळावू, हसऱ्या चेहऱ्याचा आणि सदैव सगळ्यांना मदत करायला तत्पर होता. आमच्या आसपासच तो राहायचा. आमचा 1 BHK भाड्याचा फ्लॅट होता. त्याचा 1 रूम किचन होता. तो शिक्षणातही फारसा हुशार नव्हता. त्याचं नोकरीचंही फार काही चांगलं चाललेलं नव्हतं. पण तो सगळ्यांचा गळ्यातला ताईत होता. आसपासच्या सगळ्यांना आवडायचा. सगळ्यांचा मित्र होता. आम्ही सगळेजण हळूहळू इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ करत पुण्यातनं बाहेर गेलो. मुंबई से दिल्ली, काही लंडन, अमेरिका, जसं मी परदेशात होतो. आणि परत आलो आणि परत आल्यानंतर आम्ही आपापले मॉडेल कॉलनी, बाणेर, औंध इकडे फ्लॅट घेऊन राहत होतो. आणि आमच्या मते, म्हणजे माझ्या मते तरी माझं एकदम चांगलं चाललं होतं. माझ्या शिक्षणाप्रमाणे मी चांगला पैसा कमावला होता. अशात एकदा मला श्रीकांतची आठवण आली. मी एका कॉमन मित्राला फोन केला आणि त्यांनी मला अगदी असं कुत्सित स्वरात सांगितलं, भेट त्याला, बाणेरमध्ये त्याचा मोठा बंगला आहे. मी अवाक झालो. बाणेर हे तसं पुण्यातलं आता महागडं सबब आहे आणि त्याच्या जवळच माझा स्वतःचा फ्लॅट आहे. पण म्हणजे श्रीकांत, ज्याचं एवढं चांगलं चाललेलं नव्हतं, त्यांनी हा बंगला कसा काय घेतला. मला उत्सुकता वाटली. त्यांनी दिलेला नंबर मी फोन फिरवला आणि त्याला सांगितलं की मी आज चहा प्यायला येतोय, कारण तो माझा अगदी जवळचा मित्र होता. संध्याकाळी 6 वाजता मी त्याच्या घरी पोहोचलो तर खरंच एका चांगल्या सोसायटीमध्ये त्याचा छान बंगला होता. बाहेरूनच अंदाज येत होता की चांगला 1.5-2 कोटीचा तरी हा बंगला असेल. मी आत गेल्यावर त्याच्या संपूर्ण कुटुंबाने माझा चांगला पाहुणचार केला, माझं प्रेमाने स्वागत केलं, चांगल्या गप्पा झाल्या. तासभर गप्पा मारल्यानंतर मी त्याला हळूच विचारलं, काय रे श्रीकांत, काय करतोस तू. तो म्हटला, अरे अनिश, काय मी ती बँकेत जी नोकरी करत होतो तसंच पुढे कंटिन्यू केलं आणि शेवटी मॅनेजर म्हणून रिटायर झालो. त्यामुळे ते सगळं ठीक आहे, पण मग त्या पगारामध्ये, कारण मला माहिती आहे साधारण या फील्डमध्ये किती पगार मिळतो, तू बाणेरमध्ये कसा काय बंगला घेतलास. तर तो अगदी असा रहस्यमय हसला आणि तो म्हटला, त्याला कारणीभूत तू पण आहेस. आता तर मी अजूनही पैसात पडलो. म्हटलं काय झालं. तो म्हटला, आता तुला सांगतो अख्खी स्टोरी. मी एकदा तुझ्याकडे आलो होतो जेव्हा तू नुकताच नोकरीला लागला होता, की मी एक पतपेढी चालू केली. मी म्हटलं हो, मला आठवतोय, आणि तू त्याचे शेअर्सचे पैसे माझ्याकडनं घेऊन गेला. तो म्हणला बरोबर. 100 रुपयाचा 1 शेअर होता. मी तुला गळ घातली आणि 3 शेअर घ्यायला लावले. तू अगदी प्रेमाने 10 शेअर घेतले आणि मला 1000 रुपये दिले. म्हटलं मला आठवतंय. ती पतपेढी आता खूप मोठी झाली आहे का. तो म्हणला ऐक, पूर्ण ऐक. या पतपेढीत मी असे हजारो, म्हणजे जवळजवळ 5700 लोकांना सभासद करून घेतलं आणि त्या प्रत्येकाने 300, 400, 500, 600, 1000, 2000 रुपये सुद्धा माझ्याकडे दिले. असे सगळे म्हणून माझ्याकडे तेव्हा 29 लाख रुपये जमा झाले. ते म्हणजे मग त्याचं तू काय केलंस, मी त्याला विचारलं. तो म्हणला, मी त्यातल्या काही पैशातनं या कॉलनीमध्ये प्लॉट घेतला. तेव्हा 1.5 लाख रुपये गुंठा चालू होता. मी 5 गुंठ्याचा प्लॉट घेतला आणि हळूहळू त्याच पैशातनं हा बंगला बांधला, जो आज विकायला गेलो तर साधारण 2.5 कोटीचा आहे. मला तर आत्ता इथे एक बंगला घेणं शक्य नाहीये, पण तेव्हा मी ते जे केलं त्यातनं हा मी बंगला बांधलाय. मला साधारण लक्षात आलं त्यांनी काय केलं. त्यांनी लोकांकडनं शेअर्स म्हणून घेतलेले पैसे वापरून स्वतःचा बंगला बांधला. मी त्याला म्हणलं, अरे श्रीकांत, लोक पैसे मागायला आले तर. तो म्हणला, मी ह्याची पूर्ण तयारी ठेवली होती, लोक पैसे मागायला येतील. पण आता पहिली गोष्ट तुला सांगतो, तुला आठवत आहे तरी का की तू मला असे 1000 रुपये दिले होते.
मी म्हटलं नाही, याचं कारण ती तशी आता छोटी रक्कम आहे आणि आता आयुष्यात पुढे जाऊन मी चांगले पैसे कमावलेत, सो 1000 रुपये काय माझ्या लक्षात नाही येत. तो म्हणला सगळ्यांचं असंच होतं, छोट्या रकमा ज्या आपण एकमेकांना उधार देतो त्या आपण कालांतराने विसरून जातो. आणि मला माहिती होतं की हे जे शेअर्स घेतले लोक पूर्ण विसरून जाते. मी म्हटलं पण त्यातलं कोणी आलं तर, पैसे मागितले तर? म्हटलं किती मागतील, 300, 400, 500? ते सुद्धा मी मधल्या काळात, आता तर 300-400-500 रुपयांची फार किंमत नाहीये, पण मधल्या काळात सुद्धा जर कोणी मला मागितले असते तर मी 100 करून त्याचे परत केले असते. 5700 मधले आजपर्यंत एकही माणूस परत आलेला नाही. मी अवाक झालो. तिथनं मी बाहेर पडलो त्याचा निरोप घेऊन आणि संध्याकाळी घरी आलो, पण माझ्या मनातनं हा विषय जात नव्हता. हा फ्रॉडही म्हणता येणार नाही, याच्यात पोलीस केस होणार नाही, याच्यात काहीच परत द्यायची गरज नाही, कारण हे सगळे एका चांगल्या मित्राला तुम्ही एका चांगल्या कामासाठी म्हणून दिलेले पैसे. माझ्याही मनात तेव्हा असंच आलं की अरे चला, हा पतपेढी चालू करतोय, याचं पुढे भलं होईल. 1000 रुपये हा काही फार मोठा सॅक्रिफाईस नाहीये, शिवाय मी शेअर्स घेतोय म्हणजे त्याचं मला पुढे काहीतरी मिळेल. अशा आपल्या अनेक छोट्या मोठ्या गुंतवणुकी असतात की ज्याचे काही रिटर्न नाही आले तरी आपण सोडून देतो. ही त्यापैकीच एक आहे. आणि हे श्रीकांतनी 30 वर्षापूर्वी अगदी चाणाक्षपणे ओळखलं होतं. त्यांनी असे हजारो लोकांकडनं छोटी छोटी रक्कम घेतली, एक मोठी रक्कम बनवली आणि स्वतःचा छान बंगला बनवला. तुमच्या आसपास सुद्धा अशा अनेक गोष्टी आजही होत असतील. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर कमेंटमध्ये तुमच्या आसपास असं काही होत असेल तर जरूर कळवा. धन्यवाद.